असं जर तुम्हाला आहे ना एकदम छान आणि कुरकुरीत जर तुम्हाला चिकन 65 खायचं असेल तर हा व्हिडिओ आहे ना नक्कीच बघा आणि दुसऱ्यासोबत पण शेअर करा. इथे ना मच्छी पण बनवली होती एकदम कुरकुरीत आणि 65 पण बनवले होते एकदम दिसायला ॲक्टिव्ह आणि खायला पण एकदम छान. तर सगळ्यात पहिलं इथं मग मी मच्छी घेतली आणि त्याला एकदम बघितली नेमकं कशी काय आहे तर आणि त्याला एकदम छान वगैरे धुवून काढलं आणि मच्छी पण आणली होती आणि चिकन पण आणलं होतं. दोन्ही बी एकदम छान धुवून काढले, त्याचे छोटे छोटे तुकडे केले चिकनचे आणि खूप छान असं धुवून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण सगळ्या गोष्टी मिक्स करून आणि काय टाकायचं सिक्रेट म्हणजे त्याच्यामध्ये ना अंडं फोडून टाकायचं बघा एक. अद्रक लसूण काळी मिरी पुन्हा अजून सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी टाकल्या होत्या. कॉर्नफ्लावर मैदा पुन्हा अजून जे म्हणजे शक्य होईल ते टाकून द्यायचं तुम्ही त्याच्यामध्ये. लिंबू थोडंसं दही आणि थोडंसं ना तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि खूप छान असं कडक होईपर्यंत. आणि एक म्हणजे पोरांना आकर्षित करण्यासाठी त्याच्यामध्ये ना फूड कलर टाकायचा थोडासा रेड कलर. मग नंतर खूप छान असं बनवून घेतलं, सगळ्यांना खायला वगैरे दिलं, सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. आणि राहिला प्रश्न माझा, तर आता नॉनव्हेज न खाणाऱ्या माणसाचे खूप हाल होते. म्हणजे शक्यतो माझे तर खूपच हाल होते. हे तिघंजणं तर खाऊन घेते, त्यांचं वेगवेगळं असतं बनवायचं वेगवेगळं आणि मग मला खूप हाल होते. तर मी काय मग केलं, बटाटे शिजून घेतले. म्हणलं उद्याला पण होतील आणि उद्या त्याचं काहीतरी बनवता येईल आणि आता पण आपण आहे ना बटाट्याचं भरीत खाऊया. आणि बाजरीची भाकरी केल्या होत्या, बटाट्याचं भरीत असं मस्तपैकी बनवून घेतलं झणझणीत एकदम छानपैकी. आणि कसं होतं माहिती का, न खाणाऱ्याचे कसे हाल होतात म्हणजे ना ते खाणारे तर खूप एन्जॉय करतात. आपण त्यांचं म्हणजे सगळ्या गोष्टी करूनच खूप थकून जातो. आणि खूप छान असं बनवून घेतलं मग मी आणि जेवण पण करून घेतलं. त्याच्यासोबत कांदा वगैरे घेतला, बाजरीची भाकर आणि खूप छान. आणि एकटीच राहिले होते जेवायची म्हणून जेवण करून घेतलं मी इथं छानपैकी. आणि लाल मिरची पावडर टाकली होती ना त्याच्यात, तर खूप छान लागतं. असं चुलीत जर भाजलेलं असलं तर अजून खूपच छान लागते. पण हे शिजलेलंच होतं. आणि जेवण करून घेतलं होतं आणि सगळे जेवण करून आहे ना दोघंजणं झोपले होते आणि माझा चिकूच जागा होता, माझ्यापाशी येऊन बघत होता अजून हिचं किती काम राहिले. नंतर मला भांडे वगैरे पण घासून घ्यायचे होते. भांडे तर खूप पडले होते आणि एवढे जर भांडे ठेवले तर सकाळी काहीच काम सुचत नाही, म्हणून मी भांडे वगैरे घासून घेतले. आणि माझं खूप म्हणजे ना दाढ दुखती, त्या दाढीची पण गोळी खाऊन घेतली आणि भांडे वगैरे घासून घेतलं. आणि पाणी राहत नाही त्याच्यामुळं आत्ताच उरकून घ्यायला लागते आणि किचन पण रिकामं होते मग. आणि तर चला, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. बाय बाय. चला भेटूया पुढे.